नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेग्युलर नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। जे शेतकरी 2017 पासून 2020 पर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकरी होते, अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये सानुग्रह राशी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता। तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, तर संपूर्ण बघा। ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांसंबंधित ही माहिती आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर सहकार विभागामार्फत मागील काही दिवसापूर्वी पत्र काढण्यात आलेलं होतं का जे शेतकरी 2017-18, 2018-19 व 2019-20 या 3 वित्तीय वर्षामध्ये रेग्युलर कर्जदार 2 वर्ष रेग्युलर जर कर्जाचा भरणा केला असेल, तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे त्यांना 50,000 रुपये अनुदान हे वितरित करण्यात येत होते। तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना KYC केलेली नाही, तर त्या 14 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये अनुदान हे वर्ग करण्यात आले, असे देखील माहिती सहकार विभागामार्फत देण्यात आली। पण 33,356 शेतकरी अद्यापही वंचित आहे। तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्याने KYC केले नाही असे शेतकऱ्यांचे हे पैसे 50,000 रुपये रेग्युलरदार कर्जदार शेतकऱ्यांचे हे थकीत राहिलेले। तर त्यासाठी सहकार विभागामार्फत पत्र देखील बँकांना आदेश देखील GR काढण्यात होता 12 तारखेला। तर त्या 12 तारखेच्या GR मध्ये सुद्धा सांगितलं की सहकार विभागाने बँक असो किंवा आपल्या विविध सोसायटी संस्था असो, या संस्थांना देखील पत्र दिले की ज्या शेतकऱ्यांचं अनुदान हे बाकी आहे KYC मुळे, KYC केल्यानुसार तर आपण आपल्या जवळच्या CSC सेंटरद्वारे देखील आपण KYC करू शकतो। तर त्यानंतर आपल्याला एक मेसेज सुद्धा येऊ शकतो की KYC करा म्हणून। जर ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला नसेल KYC करण्यासाठी, तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या जिथून आपण कर्जाची उचल करतो त्या बँकेत किंवा असो किंवा आपल्या सोसायटी मार्फत तिथे जाऊन आपली शहानिशा किंवा चौकशी करून घ्यावी, जेणेकरून आपण नियमित कर्जदार असून सुद्धा आपल्याला प्रोत्साहनपर अनुदानाचे 50,000 रुपये हे मिळाले नाही। तर त्यामुळे KYC ज्या शेतकऱ्यांची रखडलेली आहे त्यांनी CSC सेंटरमध्ये जाऊन KYC करून घ्यावी व संबंधित बँक जिथून आपण कर्जाची उचल करतो तिथं व सहकारी सोसायटी संस्था इथं जाऊन आपल्याला मेसेज आला नसेल तर तिथे जाऊन चौकशी करावी। ज्यांना मेसेज आला त्यांनी त्वरित जाऊन KYC करून घ्या, जेणेकरून आपल्याला 50,000 रुपये अनुदान सहकार विभागामार्फत हे वितरित करण्याची तरतूद ही झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माहितीपूर्ण GR व शेती संबंधित निगडित माहिती अशाच महत्त्वपूर्ण खऱ्या बातम्यासाठी बघत राहा आपलं YouTube चॅनल आशिष काळे। धन्यवाद।